नमस्कार मंडळी, जय श्रीराम. राधे राधे मंडळी. आपल्याला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण जाणून घेणार आहोत रामनवमीच्या नंतर प्रत्येक 12 राशींचं नशीब कसं पालटणार आहे. प्रभू रामांच्या कृपेने आयुष्यात काय काय बदल होणार आहेत, तर चला आपण जाणून घेऊयात. या काळात प्रेम आणि पैशांशी संबंधित गोष्टींवर परिणाम दिसून येईल. मेष, मिथुन आणि कर्क राशीसह अनेक राशींना मान सन्मान आणि कामाच्या ठिकाणी फायदा होण्याची शक्यता आहे. आता या शुक्र गोचराचा सर्व 12 राशींवर कसा परिणाम होणार आहे ते सविस्तर जाणून घेऊयात. शुक्र ग्रह 26 मार्च 2026 रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. या दिवशी रामनवमीचा शुभ योगही आहे. सुखसुविधा आणि प्रेमाचा कारक असलेला शुक्र 26 मार्चला सकाळी 5:08 मंगळाच्या मेष राशीत जाणार आहे. यावेळी शुक्र अश्विनी नक्षत्राच्या पहिल्या चरणात मेष राशीत प्रवेश करेल. हे गोचर 19 एप्रिलपर्यंत राहणार आहे. या काळात प्रेम आणि पैशांशी संबंधित गोष्टींवर परिणाम दिसून येईल. मेष, मिथुन आणि कर्क राशीसह अनेक राशींना मान सन्मान आणि कामाच्या ठिकाणी फायदा होण्याची शक्यता आहे. चला तर शुक्र गोचराचा सर्व 12 राशींवर कसा परिणाम होणार आहे ते सविस्तर जाणून घेऊयात. मेष राशी. मेष राशीच्या लोकांच्या पहिल्या भावात शुक्राचं गोचर होत आहे. यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ येईल आणि तुम्ही आधीपेक्षा अधिक उत्साही वाटाल. प्रेम संबंधांच्या बाबतीत हा काळ चांगला राहील. जुन्या नात्यांमध्ये आनंद वाढेल आणि नवीन नात्यांमध्ये नाविन्याने सुरुवात होईल. व्यवसाय करणाऱ्यांना मान सन्मान मिळेल, पण सुखसुविधांवर थोडा खर्च वाढू शकतो. अविवाहित लोकांना लग्नासाठी प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांच्या 12व्या भागात शुक्राचा गोचर होत आहे. या काळात प्रेम संबंधांमध्ये थोडे अंतर येऊ शकते. विवाहित लोकांसाठी हा काळ नात्यात तणाव निर्माण करू शकतो, पण करिअरच्या दृष्टीने हा काळ चांगला राहील. परदेशांशी संबंधित कामांमध्ये फायदा होईल. कुंडलीतील 12वा भाव खर्चाचा असतो, त्यामुळे सुखसुविधा आणि प्रवासावर खर्च वाढू शकतो. मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांच्या 11व्या भागात शुक्राचं गोचर होत आहे. हा भाव उत्पन्न, फायदा, इच्छा पूर्ण होणं आणि सामाजिक संबंधांशी संबंधित असतो. शुक्राच्या प्रभावामुळे मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. विवाहित लोकांना जोडीदाराचा पूर्ण साथ मिळेल. कामाच्या बाबतीत हा काळ टीमवर्कने काम करण्यासाठी चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्यांना एकत्रित प्रयत्नामुळे यश मिळेल. मोठ्या भाऊ बहिणींचा देखील सहकार्य मिळेल. कर्क राशी. तुमच्या 10व्या भावात म्हणजे कर्मभावात शुक्राचं गोचर होणार आहे. त्यामुळे तुमचे पूर्ण लक्ष करिअरकडे आणि समाजातील प्रतिमेकडे राहील. या काळात कामाची व्यस्तता वाढेल. सरकारी काम, मीडिया, फॅशन आणि कला क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ खूप शुभ आहे. या काळात पदोन्नती, सन्मान आणि अधिकार वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या यशामुळे कुटुंबाचा मान सन्मानही वाढेल. सिंह राशी. तुमच्या 9व्या भागात शुक्राचा गोचर होत आहे. या काळात तुमचे भाग्य वाढेल. काही लोकांना प्रवासात प्रेमाचा अनुभव येऊ शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील. शिक्षण, कायदा आणि प्रवासाशी संबंधित कामांसाठी हा काळ फायदेशीर आहे. कुटुंबात सुखशांती वाढेल. विशेषतः वडील, ज्येष्ठ आणि शिक्षकांसोबतचे संबंध चांगले राहतील. कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांच्या 8व्या भागात शुक्राचं गोचर होत आहे. या काळात नात्यांमध्ये भावनिक जवळीक आणि बदल जाणवतील. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास ठेवण्याची गरज भासेल. विवाहित लोकांनी नात्यात संशय टाळावा. हा काळ विमा, टॅक्स आणि गुप्त कामांसाठी अनुकूल राहील. जीवनसाथीमुळे अचानक फायदा होण्याची शक्यता आहे, पण धोकादायक गुंतवणूक टाळावी. तूळ राशी. तुमच्या 7व्या भागात शुक्राचं गोचर होत आहे. हा काळ तुमच्या नातेसंबंध, विवाह आणि लोकांसमोरच्या वागणुकींवर परिणाम करेल. या काळात तुमचे प्रेमजीवन उत्साही राहील आणि नवीन नात्यांची सुरुवात होऊ शकते. विवाहित लोकांना नात्यात नवीन ऊर्जा जाणवेल, पण अहंकाराच्या संघर्षापासून दूर राहणे गरजेचे आहे. व्यवसायातील भागीदारी आणि कायदेशीर बाबतींमध्ये फायदा होऊ शकतो. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांच्या 6व्या भागात शुक्राचं गोचर होत आहे. यामुळे नातेसंबंध आणि कामात शिस्त येईल. या काळात प्रेमाच्या बाबतीत गैरसमज होऊ शकतात. विवाहित लोकांनी विनाकारण भांडण टाळावे. या गोचरात खर्च वाढू शकतो. कामात ताण जास्त असल्यामुळे कुटुंबाला पुरेसा वेळ देता येणार नाही. आरोग्याबाबत थोडे सावधान राहिले पाहिजे.
धनुराशी. धनुराशीच्या लोकांसाठी 5व्या भावात शुक्राचं गोचर होत आहे. या काळात प्रेम, बुद्धी आणि आनंद वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये उत्साह कायम राहील. विवाहित लोकांना मुलांमध्ये आनंदाची बातमी मिळू शकते. शिक्षण, सल्ला, मनोरंजन आणि कला क्षेत्राशी संबंधित कामांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे. या काळात तुमचे कौटुंबिक जीवन सुखी आणि आनंदी राहील. मकर राशी. तुमच्या 4थ्या भागात शुक्राचं गोचर होत आहे. यामुळे कुटुंबातील सुख, भावनिक सुरक्षितता, सुखसुविधा वाढतील. विवाहित लोकांना नात्यात अधिक जवळीक जाणवेल. कामाच्या दृष्टीने हा काळ मालमत्ता, वाहन आणि घरातून चालणाऱ्या व्यवसायांसाठी चांगला आहे. आर्थिकदृष्ट्या तुमचं घर, मालमत्ता आणि घरातील सुखसुविधांवर खर्च करण्याकडे राहील. या काळात आईसोबतचे संबंध सुधारतील. कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांच्या 3ऱ्या भावात शुक्राचा गोचर होणार आहे. या काळात तुमचे धाडस आणि बोलण्याची क्षमता वाढेल. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. विवाहित लोक एकमेकांशी मोकळेपणाने बोलतील आणि एकमेकांना प्रोत्साहन देतील. लेखन, मीडिया, मार्केटिंग आणि जाहिरात क्षेत्राशी संबंधित कामांमध्ये हा काळ खूप चांगला आहे. या गोचरात स्वतःच्या प्रयत्नांमुळे फायदा होईल. कुटुंबातील नातेसंबंधही सुधारतील. मीन राशी. मीन राशींच्या लोकांच्या 2ऱ्या भावात शुक्राचं गोचर होणार आहे. प्रेम संबंधांमध्ये साथ आणि सहकार्य मिळेल. विवाहित लोक आर्थिक स्थिरता आणि कुटुंबाच्या मूल्यांकावर लक्ष देतील. कामाच्या दृष्टीने बँकिंग आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहील. आर्थिकदृष्ट्या या काळात उत्पन्न आणि बचत वाढेल. आरोग्यही चांगले राहील. आपणास ही माहिती कशी वाटली आणि आपणास 12 राशींची ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि अजून अशा पद्धतीच्या अनेक व्हिडिओ आपणाला हव्या असतील तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.